सन्माननीय राजा गावडे यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, सन्माननीय संतोष होईल यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि पारकर बुवा यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद। त्याचप्रमाणे सन्माननीय भाऊ नार्वेकर यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। गुरुदास सावंत यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय दत्ता सामंत हितचिंतक, राजन वराडकर, महेश बांदेकर, सचिन आंबेडकर, राजू गोवेकर यांच्याकडून माझ्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळाच्या वतीने स्वागत करतोय। किंग ऑफ वायरी मंदार लुडबे यांचे समर्थक यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। किंग ऑफ वायरी मंदार लुडबे यांच्या आठवण म्हणून त्यांनी दिलेले आहेत। सन्माननीय दत्ता सामंत साहेब यांच्याकडून माझ्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळाच्या वतीने स्वागत करतोय। बेटा गावडे चौके आणि श्रीराम जानकी हे गाणं पुन्हा एकदा पुढचं कडवं म्हणा म्हणून मला गुगल पेच्या माध्यमातून त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वागत करतोय। संत गोरा कुंभार उत्कर्ष मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप सांगवेकर कुंभारवाडी यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्यांनी सांगितले की नारायणराव राणे साहेब, नितेश राणे, निलेश राणे यांच्यावरती आणि दत्त सामंत साहेबांवरती एक गाणे घ्या म्हणून मला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय अनिल जामदार साळेल, अंकिता गावडे माझी शिष्या, त्यांच्या गावचे आहेत ते। ओ साथी रे तेरे बिन अभी क्या जीना हे गाण्याची एक ओळ घ्या म्हणून मला हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। स्वागत करतोय। दाजी पारकर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय कौस्तुभ पारकर यांच्याकडून हे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। आपल्या दाजी पारकर यांच्या हुतात्म्याला चिर शांती लाभू दे अशी प्रार्थना करतोय। अशी पाखरे येते या गाण्यासाठी हे 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। स्वागत करतोय। बुवा हे फरमाईश येत होत ना मगाशी, तुझे कान तडे होते ना, कोणी सांगितलं ह्या नको तुझा गायचं म्हण, बरोबर ना? तू पण जी गाणी म्हटलीस ना ती दुसऱ्यांचीच कोणाची तरी म्हटली, स्वतःचा तुझा काय नाही। नाही तर 43 वर्षात इतके केलं असतंस ना तर अजून इतकं पाठी राहिलं नसतंस। हा ह्या गाण्यानं अशी पाखर येते। तर मागाशी कोणीतरी प्रश्न, सन्माननीय दीपा सावंत पेंडूर यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वागत करतोय। वा तू 43 वर्ष भजन केलं ना, दुसऱ्याची इज्जत काढतो तुका कोणीतरी प्रश्न विचारलो, ठीक आहे मातीन बुवाना विचारलेला आहे, प्रश्न उत्तर येऊ दे नको येऊ दे तो विषय नाही, पण 1000 रुपयासाठी लालचीपणा किती, तुझ्या तितके गट्स होते ना तर तेव्हा ताबडतोब त्याचं उत्तर सांगू पाहिजे होतं, बरोबर ना? आता तो राहिलो 1000 रुपयाचा विषय राहिलो। मी आता त्या गाण्या म्हणते अशी पाखरे येते, या गाण्याचे नुसते ना तू डावके आता जो पेटी वाजवतोस ना, या गाण्याचे नुसते स्वर वाजवलंस आणि ते पहिले एका ओळीचे जर परफेक्ट वाजवलंस ना तर मायबाप प्रेक्षकांनी जर टाळी दिली आणि तुझ्या गाण्याच्या स्वरात तर मी 1000 रुपये तुका देत आहे। इतक्या साधं नाही। आता तू 43 वर्ष पाठी किती रवलं तुझ्या माहितीसाठी, काय खरं आहे ते देवाला स्मरून सांगतोय, ब्राह्मण देवाला स्मरून। ह्या पारकर बुवानी माझी ओळख करून दिली। रत्नागिरी देव म्हणजे मुंबई पासून या माणसानं माका फिरवल्याने ही गोष्ट 100% या सरस्वतीक स्मरून सांगते की सत्य। पण जिथे जिथे या माणसानं माका फिरवल्या तुम्ही परत ह्याका बोलवत नाही, माका बोलवले लक्षात ठेवा। तुम्ही तुका बोलवत नाही। उमेश पारकर यांच्या स्मरणार्थ
राजेश पारकर यांचं मग सांगा होतं ना यांडू गुंडू ए 500 1,000 500 याड ಸಾವಿರ हे 2,000 रुपये इले लाज नाही वाटत 43 वर्षानंतर समोरच्या बुवा गांडू म्हणा त्यामुळे तुझी कळाली हे तुझी कळली जिल्हा परिषदच्या शाळेत गेलो बाकीच्यांवर संस्कार झाले पण तुझ्यावर काय मास्तरीने गेले आणि संस्कार ते समाजले आणि होतच येतो अतिशान हो जावं हो काय कोणते गोपी लाडबुवांचं नाव घेतले तर मी जावय बापू त्यांचा जाऊया गोपी लाडबुवा जाऊयान काय उद्योग केले ते बघितलं ना समारले ना दुसऱ्याच्या ढेंगा खणसून जाताना कशी रे तुमची जीभ झाडणार नाही रे अरे मग जीभ तुमची झाडणार नाही कशी अरे जावय म्हणून त्यांनी मागाशी सांगले नाही माका जावय म्हणून पाच परतावना गेलंस तर कोणीतरी सांगलेला होता पाच परतावना गेलंस तर उंच जागेवर बसायचा हो गेलो पुढल्या गवताची कुठे दिसली त्याच्यावर जाऊन चढलेलो बुवा त्याच्या मन काय बोलणार आहे का ह्याच गाण्यासाठी हे 2,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करू फुलून येता फुल बोलले मी मरणावर हृदय कोरले नवत नंतर तरी निरंतर गंधित झाली माती अशी पाखरे येती आणिक स्मृतीचे मुली जाती 2 दिवसांची रंगत संगत 2 दिवसांची नाती अशी पाखरे येती स्केल थोडी उंच घेतली व ही एक मूळ वाजून दाखवा देवा शपथ तुझ्या सगळ्यांच्या समक्ष ढेंगा घालून जाणार ही एक मूळ वाजव मग हे रापान नाही इतक्या वाजव दाखवशील तर सगळ्यांच्या समोर भजन क्षेत्र सोडून या तुझं स्वतः शाणू समजतोस ना 43 वर्षात काय म्हणालो कोरोनाच्या काळात मी लोकांपर्यंत धान्य पोहोचवलं आणि मग सांगता संस्थेच्या मार्फत पोहोचवलं म्हणजे आईजीच्या जीवावर बाई जीव धरली साशियाच्या फोडण्याच्या बाजारात जावं सुविधा तू काय केलं दत्ता सामंतांनी 51,000 रुपये इकडे दिले दत्ता सामंतांनी त्या स्मारकासाठी इतके दिले तू किती दिलं ते लोकांका सांग कदम बुवांका दिलं ते माहिती चिंतामणी बुवांच्या स्मारकात किती दिलं ते पहिला सांगा डिक्लेअर करायचं नुसते शाली घालून होय ऐकुळी वाचू दिलं होय मी कोण दिसतोय तुका मी दिसतोय कोण कान करणार हो तो येंडू गुंडू हे तू ना तो सीतामाई लग्न करा तुझं पांगून घेऊन फिर आणि ह्याका बैल कर उतरलो लाज नाही वाटत छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घ्यायचा आणि ढेंगात सुन जाऊन गोट्या 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 अरे शरम वाटली पाहिजे रे हे लाईव्ह कार्यक्रम आहे ना हा कार्यक्रम लाईव्ह आणि साहेबांच्या वाढदिवसाचा आणि तू गांडू म्हणतो दुसऱ्या पटलं नाही न पटण्यासारखे माका पटलं नाही तुम्ही हार जीत सोडा विषय तुझ्यासारखे भुतूर फितूर झालेले लक्षात ठेव तिला लक्षात तुझ्यासारखे फितूर झाले जे वर्ध्यात फोन करून सांगले नाही गुंड्या अजिबात द्यायचं नाही मतदान द्यायचं नाही त्याचे 30 मतानं हरले फक्त लक्षात दिला तू जिंका नेलं तो खरोखरच तू लोकांचे डोंगर खालच पोकरून तू भाजपमध्ये असं होऊन सुटलं नाही तर तू काय इतकं दड जातो ना आयुष्यभर तू फेडू शकत नाही लक्षात ठेव अरे लोकांचे डोंगर पोकरून त्या वाळूवर तू उभं राहिलं तू काय टकल्यावर उभं राहिलं म्हणून तुझे कॅस गेले काय रे ते उलटं राहतं होय अरे भडकत आपली सांगण्याची पद्धत आहे ती हो प्रश्न काय तो सांगा ना जरा नाही ना प्रश्न तो काय प्रामाणिकपणे शब्द विचार म्हणजे पाचाने प्रणिले पतिविना सती गेली अशी सौभाग्यवती स्त्री कोण तुका विषय नाही 2-4 हप्ते आवाज काढलास का तू भरा
पती विना सती गेली. मी माझ्या बुद्धिमत्तेला पट्ट म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतोय. उत्तर 100% बरोबर असलेले सांगता येणार नाही, पण या सरस्वतीला स्मरून असं सांगतो, मला जे वाटतंय पती विना सती गेली म्हणजे प्रभू रामाने व आपल्या बायको म्हणजे सीते मातेची जेव्हा अग्नी परीक्षा घेतली, सती जाण्यासाठी त्या अग्नीमध्ये प्रवेश करावा लागतो. पूर्वी प्रथा होती ती, बरोबर ना, की नवरा गेल्यानंतर बायका सती जायच्या. ती पती विना सती गेली. प्रभू रामांची पत्नी सीता ही पतीशिवाय तिने अग्नी परीक्षा म्हणजे सतीमध्ये ती गेली, लक्षात घ्या, असं माझं म्हणणं आहे. आणि ती मग हिमालयाच्या पोटी उमा म्हणून परत जन्माला आली बुवा. हे माझं उत्तर आहे. त्यांना योग्य वाटलं असेल तर विषय सोडा, नाही तर म्हणजे चुकू सुद्धा शकतं. 1000 रुपयाचा विषय नाही, जे सांगण्याचा प्रयत्न केला राजा भाऊ, बरोबर ना. दुसरी विषय काय तसा काय मला आठवत नाही. अशा अर्थात कुठील प्रश्न असला तर तो काय त्याचं उत्तर वेगळं पण असू शकतं, बरोबर ना. तू कुणाच्या बापाचा मुलगा असं प्रश्न विचारला तर प्रत्येक जण हे विचार करू, तू कुणाच्या बापाचा मुलगा माहिती असतं, पण तरी पण असे विषय आहेत काही, त्याचा विषय आहे. हो, स्केल चेंज. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती, अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. दोन दिवसांची रंगत संगत, दोन दिवसांची रंगत संगत, दोन दिवसांची नाती, अशी पाखरे फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय कोरले, नमते नंतर परिनिरंतर, नमते नंतर परिनिरंतर, गंधित झाली माती, अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. दोन दिवसांची रंगत संगत, दोन दिवसांची रंगत संगत, दोन दिवसांची नाती, अशी पाखरे येती. धन्यवाद. बरेच फरमाईश आलेले आहेत. गजर म्हटल्यानंतर बुवाने काय केलं, चांगलं म्हणजे खूप मस्त बोलले, जेणेकरून मी बोलल्यामुळे बुवांना बोलावं लागलं. वेगवेगळी उदाहरणं दिलीत. श्रीकृष्ण समजायला सोपं आहे, कसा काय तो माहीत नाही मला. गाण्यांच्या फरमाईश घेतो आणि मग गजराच्या माध्यमातून सामंत साहेबांवर सुद्धा छोटासा गजर केलेला आहे माझ्या वतीने, आणि गजर सुद्धा मी घेणार आहे, वेळेचं भान राखून घेणार आहे. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली, त्यांच्यावरती मी नेहमी गाणं घेतो. त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती एका गाण्याने सुरुवात करतो. दोन राजे इथे गाजले, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्याला एक त्याला
रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाड घोषित केला. अरे शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती. त्यात भवानी पदी भीमाच्या हाती खणी होती. निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोळे. निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोळे. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक हरी बोल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज वयाची 50 वर्ष जगले. ज्या पद्धतीत जगले त्याचा पुरावा आपल्याकडे 450 म्हणजे 400 वर्षापर्यंत अजून जशाच तसा उभा आहे. लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर विरोधक औरंगजेब. आणि औरंगजेबाला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी कळली, जातीचा मुसलमान नमाज पडत होता आणि नमाज पडता पडता छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी आली. भाईजान शिवाजी का देहांत हो गया. शिवाजी का देहांत हो गया. त्याने नमाज, मुसलमान लोक मध्ये कधी थांबवत नाही. त्या औरंगजेबाने नमाज ही बातमी कानावर पडतात नमाज मध्ये थांबवलं, उभा राहिला आणि अल्लाहच्या दिशेने हात करून म्हणतोय, ए अल्लाह, ए खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले कर दे. माँ बेटियों की इज्जत रखने वाला हिंदुस्तान का एक बड़ा बादशाह तेरे पास आ रहा है. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे. लक्षात घ्या. जय. सन्माननीय विजय गावडे चौके यांकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. फरमाईश खूप आहेत, पूर्ण कराव्या लागतात, कारण त्या पद्धतीत पैसे सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे जे सुरुवातीला गाणं घेतलं होतं बेटा गावडे चौके यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचं पुढचं कडवं म्हणण्याचा प्रयत्न करतो. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने. राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूँ, या राम का सदा ही मैं चिंतन करूँ. सच्चा आनंद है जीने, सच्चा आनंद है, सच्चा आनंद है, सच्चा आनंद है इसे जीने. राम जानकी बैठे तेरे सीने. मुझको रस चाहिए, राम का मुझको रस चाहिए. सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में.
ही गाणी म्हणता म्हणता आता जे मार्केटमध्ये चाललेली आहेत त्याच्यापैकी एक दोन गाणं घेता. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणतो हे पार करा. गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला. तू कधी पेटवलं नसते ना तर हरितेच पदरात पडले नसते. लक्षात घे माझ्यामुळे पडले. गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला. पाखरा आझाद गेला तुला. गौतमी पाटील मुळीत नव्हतं रे कान्हा माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले म्हणा हे कान्हा. तुझ्यासाठी आले म्हणा हे कान्हा. तुझ्यासाठी आले म्हणा. मुळीत नव्हतं रे कान्हा माझ्या तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले मग अशी एक फरमाईश आलेली होती जुनं हिंदी गाणे. ओ साथी रे तेरे भी ना भी क्या दिया. तेरे भी ना भी क्या दिया. ओ साथी रे तेरे भी फूलों की गलियों में सपनों की गलियों में तेरे बिना कुछ नहीं ना. तेरे बिना भी क्या जिया. तेरे बिना भी क्या जिया. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जिया. सन्माननीय विनोद भोगावकर यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. इथे या ठिकाणी सन्माननीय अण्णा भोगले आणि विनायक राणे साहेब आलेले आहेत. त्याचप्रमाणे विनोद सातार्डेकर आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. प्रजेश रावले क्रिकेटर आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. माझ्याकडे जो खंजिरी वाजवतोय अनंत धुरी यांच्यासाठी सुरेंद्र जबडे आणि अमित सावंत यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचा तुम्ही स्वीकार करावा. आणि अमित सावंत, सुरेंद्र जबडे, मनोज वांगणकर, नानू पेंडुरकर, मंदार वराडकर, सिद्धू पेंडकर, प्रीतम चव्हाण, समीर परब, दिवा मांजरेकर यांच्याकडून दुःख अडवा या गाण्यासाठी मला सुद्धा 555 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो.
राजेश पारकर आणि राजू पिडिये यांच्याकडून निलेश राणे साहेब आणि दत्ता सामंत यांच्या मैत्रीसाठी म्हणून त्यांची मैत्री जी कट्टर आहे हा मित्र वणव्यामध्ये या गाण्यासाठी म्हणजे त्यांची मैत्री आणि पैसे गाणं म्हणण्यासाठी माता वेगळे तू मरतलच आता कर्मान तुझ्या 1000 2000 3000 4000 आणि 5000 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. आणि आमचे हितचिंतक राजा गावडे यांना जे गाणं आवडतं त्यांच्यासाठी त्यांनी मला ए दोसती या गाण्यासाठी सुद्धा राजन कासले यांच्याकडून हे बहुमोल पारितोषिक आलेले 50 रुपयाचं. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना ये जीना वो दिन कभी ना आए तेरे संग जीना यहाँ तेरे संग मरना यहाँ याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार एकदम मैत्रीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. व श्रीकृष्ण समजायला खूप दिवस लागतील. सोन्यासारखं वैभव असताना सुद्धा ना ज्याचा एक गरीब मित्र होता सुदामा ती मैत्री जपली ती कृष्ण सुदाम्याच्या जीवनाचा आपण अजूनही लोकांना उदाहरण देतो. लक्षात घ्या बुवा. बरोबर ना. दुखडवायला अमित सावंत यांच्या ग्रुपने जे मला 555 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे ती त्यांची सामंत साहेबांची जी मैत्री आहे आणि सामंत साहेब मैत्रीला पैशापेक्षा जास्त महत्त्व देतात आणि त्यामुळे त्यांच्या प्रेमापोटी मला बक्षीस देऊन त्यांच्यासाठी हे गाणं म्हणायला सांगितलंय. दुखडवायला उंबऱ्यासारखा दुखडवायला उंबऱ्यासारखा मित्रमंडळामध्ये गारव्यासारखा मित्रमंडळामध्ये वाट तुटणार नाही जीवनभर तुझी वाट तुटणार नाही जीवनभर तुझी वाट तुटणार नाही जीवनभर तुझी मित्रकर मित्रकर आरशासारखा मित्रवंगा मित्रमंडळामध्ये आता ज्या फरमाईशी आलेल्या आहेत मला कारण कालच्या विधानसभेची जी निवडणूक झाली त्याचे खरे किंग मेकर होते ते सन्माननीय दत्ता सामंत होते. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तर तुम्ही दादांवरती ते गाणं घ्यायला कारण आजचे सत्कार मूर्तीच ते आहेत त्यामुळे त्यांच्यावरती प्रत्येक बोणी गाणं घेणं ही गरजेची गोष्ट आहे. परंतु दादांवरती मला गाणं म्हणण्यासाठी एक आली फरमाईश त्यांच्यावरती एक गाणं म्हणतो शॉर्टकटमध्ये म्हणतो गाणं. महाराष्ट्राचा वाघ गरजतो दिल्लीच्या दरबारी. बरोबर ना. दिल्ली पर्यंत आवाज पोचला
शाखा प्रमुख, मुख्यमंत्री, महसूल मंत्री, मत्स्योद्योग मंत्री असे करून शेवटी दिल्लीपर्यंत, बरोबर ना, लघु सूक्ष्म महा उद्योग मंत्री असं ज्यांनी दादाने आपल्या कोकणचे भाग्य विद्यार्थी त्यांच्यावरती घेतले होते. महाराष्ट्राचा वाघ गरजतो दिल्लीच्या दरबारी, दादा गरिबांचे कल्याण. आमदार झाले, खासदार झाले, मुख्यमंत्री हे पद भूषले. विरोधी पक्ष नेता बनून प्रश्न जनतेचे मार्गी लावले. मुलुक मैदान तोफ बनून, मुलुक मैदान तोफ बनून ओळख झाली जगभरी. शेवटचं कडवं, लक्ष्मीच्या रूपात ताई उभ्या पाठीशी क्षणोक्षणी. नामदार साहेब नितेश राणे कौल जनतेचा हृदयातून. आणि निलेश राणे आक्रमक आहेत, परंतु आत्ताच त्यांचं वागणं ते बघा. म्हणून काय म्हणतो, आक्रमक ते निलेश राणे, ओ आक्रमक ते निलेश राणे, ओलावा अंतरी दारा. महाराष्ट्राचा वाघ गरजतो दिल्लीचा दरबारी, महाराष्ट्राचा वाघ गरजतो दिल्लीचा दरबारी. आता दत्ता सामंत साहेब यांच्यावरती गजल म्हणतो आणि सन्माननीय गावरावीवरून परब साहेब इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो. आणि हा सामना गर्दी कमी आहे, म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह चालू आहे, त्यामुळे या सामन्याला थोडीशी गर्दी कमी आहे, तरी पण ठीक आहे. वा ऐक गजल. अहो दत्ता भाई दत्ता, तुम्ही दर्जा मिळवला भारी. अहो दत्ता भाई दत्ता, तुम्ही दर्जा मिळवला भारी. जनमानसात तुमची भरारी आहे, पाठीशी जनता सारी. जनमानसात तुमची भरारी, अहो दत्ता भाई दत्ता, तुम्ही दर्जा मिळवला भारी. अहो दत्ता भाई दत्ता, तुम्ही दर्जा मिळवला भारी. जनमानसात तुमची भरारी आहे, पाठीशी जनता सारी. जनमानसात तुमची भरारी आहे, पाठीशी जनता सारी. हो पहिलं लिहिलेलं काही वर्षापूर्वी. हो नाही म्हणतो आम्हाला, दुसरं म्हणतो म्हणतोय, काय म्हणून दाखवतो.
रयतेचा राजा साहेब माझा, थोडा इफेक्ट आहे ना। रयतेचा राजा साहेब माझा, माझ्या शुभाप्रमाणे साजला हो, शुभाप्रमाणे साजला। दत्त भाई किंगमेकर म्हणून गाजला, दत्त भाई किंगमेकर म्हणून गाजला, दत्त भाई। रयतेचा राजा साहेब माझा, माझ्या शुभाप्रमाणे साजला हो, शुभाप्रमाणे साजला। दत्त भाई किंगमेकर म्हणून गाजला, दत्त भाई। ही गेलं का ह्याच्यावर म्हणतच नाही माका, अजून एक म्हणत वा, त्याची रचना मी केली। रयतेचा राजा साहेब माझा, शुभाप्रमाणे साजला हो। आवाज जाऊ गो ना, नुसती पेटी वाजून उपयोग नाही, असं नाही गायलो ना तरी लोकांना ऐकणार किंवा वाटक व्हायला लागतात। रयतेचा राजा सन्माननीय अमोल केळोस्कर यांच्याकडून हे 500 रुपयाचे पारितोषिक आहे, धन्यवाद। त्याचप्रमाणे सन्माननीय रंगा आजगावकर यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, तो साहेबांच्या प्रेमापोटी। रयतेचा राजा साहेब माझा, माझ्या शुभाप्रमाणे साजला हो, शुभाप्रमाणे साजला। दत्त भाई किंगमेकर म्हणून साजला, दत्त भाई किंगमेकर म्हणून साजला, दत्त भाई किंगमेकर म्हणून साजला, या गजरासाठी सुमित सावंत आणि मित्रमंडळी, सुमित सावंत उपसरपंच पेंडूर यांकडून जो सामंत साहेबांच्या गाडीचा नंबर असतो 666, 4 छक्के असतात, इथे एक छक्का कमी केलाय त्यांनी, 666 रुपयाचं पारितोषिक सुमित सावंत यांच्याकडून आलेलं, एकदा जोरदार टाळ्या वाजवा। वासुदेवाची ऐकावाणी जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम। राणे पुत्राने इतिहास घडविला, हा गजर घेतोय मी। डॉक्टर धनंजय सावंत, डॉक्टर धनंजय सावंत जिल्हा परिषदेत मी सुद्धा शिकलोय, पण नंतर उच्च शिक्षणासाठी, तुका उच्च नाही एका तरी साधारण माहिती आहे उच्च शिक्षण म्हणजे काय, तुझा काय प्रश्नच नाही, उच्च खेका म्हणतात, नीच खेका म्हणतात। डॉक्टर धनंजय सावंत यांनी माझ्यासाठी, हे डॉक्टर साहेबांकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो, धन्यवाद। खिडकीत सुन बाहेर सुन पाहुणे तर खिडकीत सुन विचारता, घरचे अनुभव आहे की काय सांगतो, कोण कडेचे इलाज कैसून इलाज, घरचे स्वतःचे अनुभव 4-5 म्हणजे 4 जागांच्या पुढ्यात आपण मांडायचे नसतात। यज्ञेश चव्हाण 8वी सैनिक
स्कूल आंबोली दत्ता काका समर्थक बघा 8वी मध्ये शिकतोय दत्ता भाऊ आणि सैनिक स्कूल आंबोलीला तो शिकतोय त्याच्याकडनं यज्ञेश चव्हाण याच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि रितेश राजा गावडे चौके यांकडून सुद्धा या दत्ता भाऊंच्या गजरावरती माझ्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो राणे पुत्राने इतिहास घडविला खरं ना संपूर्ण भारत देशात माझ्या माहितीप्रमाणे बरोबर ना बाप म्हणजे एक काय म्हणतो एकेरी विषय घेतो बाप असतो शेवटी बाप खासदार बरोबर ना एक पुत्र त्यांचे नामदार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि दुसरे आमदार एवढं पूर्ण भारत देशात एकदा जोरदार टाळ्या वाजवा कालचं दादांचं भाग्य आम्ही त्याच्यासाठी भाग्य म्हणतोय तुम्ही या नका येऊ तो विषय नाही तुम्ही बिझी होता येऊ कधीतरी होत होता ट्रेनमध्ये कालचं भाषण ऐकायला पाहिजे होतं व दादांचं केलेलं म्हणजे ज्या ज्या व्यक्तींनी डॉक्टर कुलकर्णी जे आहेत ना ते जे बोललेत ना दत्तासाहेबांचं संपूर्ण चित्र मायबाप प्रेक्षकांच्या समोर उभं केलं लक्षात ठेवा ही ताकद आहे एखाद्या माणसाची बरोबर ना आपण एवढं प्रेम का करतो लहानापासून मोठ्यापर्यंत 8वीत शिकणारा मुलगा दत्ता काका मी तुमचा समर्थक म्हणून पैसे दिलेल्याचा विषय नाही पण जिकडे शिकणारा मुलगा सुद्धा प्रेम करतो हे प्रेम त्यांना टिकवणं सुद्धा आता महागात पडतं एवढी परिस्थिती आज त्यांची आहे बरोबर ना कारण माणूस देव केव्हा बनतो जेव्हा समोरचे नतमस्तक होतात बरोबर ना नुसतं खाऊन घेऊन आज 43 वर्षात तू फक्त खंगाक नाहीस माझा धापवते मटण खातं म्हणून ताकद हा पचवची मला तुका पतना नाही तो मी आलो उपाशी तो कुपोषित बालक पुढे बसता तो मंडळीला पण गाडी कानावरती घातली आणि सरस्वती स्मरून बोला राणे पुत्राने इतिहास घडविला पडद्या मागचे कलाकार हो किंगमेकर सामंत साहेब विजयाचे शिल्पकार किंगमेकर सामंत साहेब विजयाचे शिल्पकार किंगमेकर सामंत विजयाचे पुत्रकार राणे पुत्राने इतिहास घडविला सामंत साहेब विजयाचे शिल्पकार राणे साहेबांच्या छायेत कधी नाही सोडला हात साहेबांशी ते एकनिष्ठ जसा राम भक्त हनुमंत साहेबांशी ते एकनिष्ठ जसा राम भक्त हनुमंत नेता मुता एक वचनी राजा भाऊ बघा गजराची बांधणी बघा नेता मुता एक वचनी दिलाचा दिलदार हो नेता मुता एक वचनी दिलाचा दिलदार हो राम साहेब गरीबाचे शिल्पकार हो राणे पुत्राने इतिहास घडविला हो सामंत साहेब विजयाचे शिल्पकार साधी राहणी
लहानची साहेबांची पण उच्च विचार सरणी, साधी लहानची साहेबांची पण उच्च विचार सरणी. दानशूर अशी ही व्यक्ती गोरगरिबांचे देवामी, दानशूर अशी ही व्यक्ती गोरगरिबांचे देवामी. हो सांगायला मला अभिमान वाटतो, खरं सांगतोय बरोबर ना. दुनियेच्या बाबतीत तर ते करतातच ही सगळी दानशूरपणा चालू ठेव, परंतु काही दोनची माझी पेटी होती आणि मला सफेद दोनच्या पेटीची गरज होती. सामंत साहेबांच्या घरी आल्यानंतर 15-16 पेटी आहेत लक्षात घ्या बरोबर ना. आणि त्याच्यातली मला सांगितलं तुला पाहिजे ते घेऊन जा म्हणून. 1.25 लाखाची पेटी सफेद दोनची नाका दिल्याने, पण मी हा बरोबर ना 2 वर्षानंतर परत मागे केली मी. तू असल्यावर आठवण काढणार नसतं कशी इंद होतच राहता का बघलं. वाळू वाळू वाळूचा कांड करणार होतो. त्या घुबडे गावचे प्रथम नागरिक दिलीप बिरमुळे यांच्याकडून माझ्यासाठी माझी सरपंच त्या गजानासाठी माझ्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय, धन्यवाद. काल सांगितलं व्याख्या करताना की 67 मुलांच्या शाळेमध्ये 50,000 रुपयाची देणगी दिली. व काळीच लागतं ना हे सगळं करायला, काळीच लागतं. केवळ तुझ्याकडे काय पैसे कमी हा बरोबर ना, गळ्यात चैनी घालून फिरतो. दानत करायची लागता. आम्ही पण कोरोनात केला. आता कोरोनाच्या कालावधीमध्ये ना खरं सांगतोय की लाखो रुपये बक्षीस मला जीपेच्या माध्यमातून मिळालं. मला नाही लोके बोल लाखो रुपये बक्षीस मिळालं. पण त्या कोरोनाच्या काळात सुद्धा त्या पंचक्रोशीत माझे जे म्हातारे बुवा आहेत ना, म्हातारे बुवा 60-70 त्यांच्या घराकडे जाऊन शाल श्रीफळ आणि माका झपत तितकी माका ठेवल्या आधी आणि माका झपात तितकी मी मदत केली बरोबर बुवा. हे आम्ही पण करतो कारण त्यांची शिकवण तशी आहे. तू कोणाक मदत केलात तुम्ही बुवा. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि कसला सभापती आणि ग्रामपंचायतीतून निवडा निलोस की लोकांची वाळू चोरून त्याच्यातले पैसे वाटले लोकांकडे. आणि तो ह्यो कुत्रो तुझी लाज शरम आहे कुत्रो ह्याका नको त्याका घाल कुत्र्या. माका तरी वागूट म्हटलं तुका कुत्रो म्हटलेला लक्षात ठेव. तू एक काम कर ना, तू जा याला घरात देवा शकतो. सन्माननीय राजा गावडे यांच्याकडून पुनश्च ह्या गजरासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. साधी लहानची साहेबांची पण उच्च विचार सरणी, दानशूर अशी ही व्यक्ती गोरगरिबांचे देवामी. भजनाची ती आवड मोठी स्वतः भजनी बोल. भजनाची ती आवड मोठी आवडे दशावतार हो. भजनाची ती आवड मोठी आवडे दशावतार हो. पुण्यकर सामंत साहेब वीर ज्यांच्यामुळे मोठे मोठे कार्यक्रम सक्सेस होतात ती सामंत साहेबांची मित्रमंडळी. ती मित्रमंडळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आपण त्याची गिनती करू शकत नाही. जीवाला जीव देणारे मित्र सामंत साहेबांनी कमावले आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे मित्र परिवारासाठी या मित्र परिवाराची नावं एवढी लिस्ट आहे की मी त्यांची नावं सुद्धा घेऊ शकत नाही. पण त्यांच्यासाठी हे शेवटचं कडवं लक्षात घ्या.
जीवाला जीव देणारी त्यांची मित्रमंडळी सारी, जीवाला जीव देणारी त्यांची मित्रमंडळी सारी, होती सर्वांच्या साक्षीने कर्तृत्वाची उंच भरारी, होती सर्वांच्या साक्षीने। ही जी उंच भरारी घेत आहेत साहेब ते केवळ मित्रांच्या साक्षीने घेत आहेत, पण त्याला एकदा सगळे मित्र साक्षी आहेत, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। जीवाला जीव देणारी त्यांची मित्र मंडळी सारी, सर्वांच्या साक्षीने कर्तृत्वाची उंच भरारी, सर्वांच्या साक्षीने कर्तृत्वाची उंच भरारी। मगाशी सांगितलं की भजनावर प्रेम करणार आहेत आणि कोकणामध्ये भजन आणि डबलवारी हा कोकणी माणसाचा श्वास आहे। त्याच पद्धतीत सामंत साहेब मला काही लोक भेटले, त्यांनी सांगितलं की सामंत साहेबांनी ही एक त्याच्याबरोबर विनंती करा, जसं भजनावर प्रेम करतात जसे डबलबारीवरती प्रेम करतात। सन्माननीय उमेश बिरमोळे यांच्याकडून ही 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। वाळू व्यावसायिकांचे तारणहार सन्माननीय राजा गावडे यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळाच्या वतीने स्वागत करतो। खरंय वाळू पार्थ सामंत, हो ना, पार्थ सामंत यांनी दत्ता काकांवरती प्रेम करतो म्हणून 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। स्वागत करतो। राजेश पारकर आणि राजू बिडिये यांच्याकडून जे 5000 रुपये बक्षीस आलेलं होतं ते सामंत साहेब आणि निलेश राणे साहेब आमदार यांच्या मैत्रीसाठी आहे। त्यांनी जे गाणं सांगितलं ते पुन्हा एकदा त्यांच्यासाठी होऊ दे अशी त्यांची इच्छा आहे। 100% जर 5000 रुपये दिले तर एक नाही दोन नाही 5 वेळा म्हणून मी लक्षात घ्या, बरोबर ना। तर दत्त सामंत साहेबांना अशी विनंती आहे, जशी वाळू व्यावसायिक आहेत आपले, आज कित्येक तरुण मुलं नोकरी धंदा नाही येते ना, त्यामुळे वाळूच्या धंद्यात उतरलेले आहेत, आज जिकडे तिकडे गाड्या पकडत आहेत, बरोबर ना। तो वाळू व्यवसाय सुरळीत चालू दे अशी त्यांच्या मार्फत माझी सुद्धा आपल्याला विनंती आहे। आणि त्याचबरोबर डबलवारी भजन आणि दशावतार भजनावर जसे प्रेम करणार आहेत तसे लोक कुडाळ आणि मालवणचे लोक हे बैलांच्या झुंजीसाठी खूप आतुर झालेले आहेत, बरोबर ना। नाही प्रत्येक तरुण जो बैल आवडीने पाळतो 50-50 हजार रुपयाचा पाडा घेतो आणि एक विशेष विषय सांगतो, आणि 50,000 रुपयाच्या पाड्याने एकदा का पैज जिंकली म्हणजे समोरच्या बैलाला त्याने पराजित केलं की त्या 50,000च्या पाड्याची 2 ते 3 लाख रुपये किंमत होते। म्हणजे सिंधुदुर्गात केवढी मोठी उलाढाल होते आणि तो शेतकरी 2 लाखाचा मालक होतो, बरोबर ना। आज कुठलाही विषय नाहीये, मागच्या विषयी जाऊ दे, पण आज राणे साहेबांचं सरकार आलंय असं आपण म्हणूया, आणि त्या सरकारातले खंदे फलंदाज आपण आहात। आम्ही सगळ्यांच्या झुंजीच्या बैल लोकांच्या माध्यमातून मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय की थोडासा तो त्रास आहे बाकी लोकांचा तो कमी करावा आणि आम्हाला बैल झुंज बघण्याचं सुख मिळावं पुन्हा एकदा सिंधू वारी सेवेसाठी। त्यांना पण आवड आहे, पण आपण कायद्याच्या सामंत साहेब हे कायद्यांबाबतीत संपूर्ण पद्धतशीर बांधणी करून तिथपर्यंत पोहोचतील, लक्षात घ्या, आणि दिलेला शब्द पूर्ण करतील। याच्यावर आता झूक कसला खेळलेलं याची शिंगा मुंडेली, याची मुंडेली एका शिंगात नाही ती त्याने मागाची दाखवून दिले ना, कारण त्यांना काय सांगले याच्या ढेंगा खालसून ही एचएफ गाय आहे, एचएफ गाय ती काय शिंगा नाही, ढेंगा खालसून गेले तर टकलावर केले म्हटले, त्याच्या शिंगाचा उल्लेख काय करू नाही तू एचएफ गाय म्हणून शेवटचं कडवं।
जीवाला जीव देणारी त्यांची मित्र मंडळी सारी घेती सर्वांच्या साक्षीने कर्तृत्वाची उंच भरारी घुमडे गावचे रत्न वेगळे घुमडे गावात जन्मलेलं रत्न आणि त्या रत्नाची पारख या रत्न पारखाने केलेली आहे आणि दादाने सुद्धा केलेली आहे लक्षात घ्या घुमडे गावचे रत्न वेगळे सिंधुदुर्गची शान घुमडे गावचे रत्न वेगळे सिंधुदुर्गची शान तर सामंत साहेब विजयाची बघा धन्यवाद. हुल्या पाड्याच्या हुल्या शिंगाच्या पाड्याचे मालक झुंजप्रेमी भाऊ नारकर भाऊ नार्वेकर भाऊ तुमची व्यथा मी साहेबांपर्यंत पोहोचवलेली लक्षात घ्या आणि ही व्यथा ऑनलाईन गेलेली आहे त्याचा विचार 100% करूच लागत बरोबर ना. हुल्या शिंगाच्या पाड्याचे मालक भाऊ नार्वेकर यांच्याकडून हे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करते आणि झुंजप्रेमींची व्यथा मांडल्यानंतर आणि पुढे हो मांडल्याबद्दल बरोबर मांडल्याबद्दल मोजू शकत करायचे नाही सकाळपर्यंत जे 5000 रुपये दिलेत निलेश राणे साहेब आणि दत्त सामंत साहेब त्यांच्या मैत्रीसाठी पुन्हा एकदा त्या गाण्याची फरमाईश आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र एकच कडवं घेतो गजराचं आणि गजराचं संपवतो इथे मी. अशी कशी जगास कलीची बाधा झाली. तामण साहेब पिताजी नाही दिला तरी खर्चा जातो खरा सांगते इतके कमवले ते. अशी कशी जगास कलीची बाधा झाली झाली पुण्याची ती तिजोरी ही खाली अरे नाम विन कोणी नाही लोके बुवानी माझी या घुमड्याच्या या उतारात बारी होती
आणि मी सांगितलं सामंत साहेबांना बारी घेणार नाही आणि देवाला समोरून सांगतोय सामंत साहेबांनी सांगितले लोक कुठल्याही लेवलला जाऊ दे कुठल्याही लेवलला बोलू दे परंतु तू त्यांना अध्यात्माच्या विषयातून उदाहरण दे आणि त्याच्यावर बारी घ्यायची थांबू नको तो आपोआप शांत होईल आणि सामंत साहेबांचं मांडल्याने आतापर्यंत 2 वाघ सिंधुदुर्ग असं ते बोलतात लोक बोलणे मला त्याचा मला अभिमान आहे यांचे विषय सोडून द्या यांच्या विषयाने आमचा काय फरक पडणार नाही आणि हे सगळे दचकून असं थांबता आणि आजचं वाघ कोण तो दाखवून दिलो लक्षात घ्या आणि त्याचा माझा अभिमान हा लक्षात घ्या आणि आमच्या पाठी वरदस्त सामंत साहेबांचा तिला लक्षात ते डोंगरातली वाळू चोरून नाही तिला अजून कानात काढलं असतं हो छत्रपती संभाजीराजांनी 152 लढाया जिंकल्या एकही हरले नाहीत 100% सत्य पण ह्या पारकरबुवांनी 43 वर्षात 4500 बारी केले असे पारकरबुवाचे मत सांगता त्यांच्याबरोबर माझे 500 बारी झाले पण 500 बारी तुझा काढात कसा काढले त्या लोकांना सांग डॉक्टर धनंजय सावंत व मोरिया मित्र मंडळ यांच्याकडून पुनश्च हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो डॉक्टर साहेब राग मानू नका पण ह्यो इतको अडाणी आहे ना ह्याचं पुतण ह्यो विचारू लागलो काका काका त्या डॉक्टरांच्या पुढे जर चिन्ह लिहिलेलं असतं अधिकचा ना त्याचा अर्थ काय रे या माणसाने पटकन झाले म्हणालो उभो हा तो डॉक्टर आणि आडू हा तो पेशंट म्हणून चांगले त्याच्याकडे अपेक्षा कुठली करणार समजून घेणे आयुष्यात खेळ न्यारा हरिनामात वेळ घालवावा हे जगाच्या बाजरी मांडला पसारा तू नकोस कोणी नाही काढणारा खाली नव्या पिढीच आला कोण घाली नव्या पिढीच आला कोण घाली शेवटचं कडवं घेतोय आणि जुन्या आठवणीला उजाळा देतोय चटणी भाकर अन मिरशीचा तो ठेचा मुखात घास तेव्हा होता अमृताचा परत येऊ दे काळ तो सोन्याचा झोपडी मधल्या श्रीमंत माणसाचा बरोबर ना चटणी भाकर आठवा तुम्ही आईच्या आजची आपल्याला आई कुठेतरी कामावर गेली तर आजीच्या स्वाधीन करून द्यायची आजी दुपारची भूक लागली का आम्हाला चटणी भाकर भरवायची कमरेवर घेऊन हे सुद्धा तेव्हापासून नटकट होतो अजिबात जेव बघे नाही दुपारतो परिस्थिती बघा काय आजी कमरेवर घेतल्याने काय बाहेर घेऊन गेली का आजी सांगा संतू चिवचा घास खा काय ना खाल्या माता खाल्यान काय पहिलं पुढे घास केल्यान काय आजी माका नको का आजी सांगा संतू कुत्र्याचो खा घास काय ना मता खाल्यान परत सांगा माका नको बाबू ह्यो शेवटचो घास ह्यो गाढवाचो खा अशा तरी त्यांना पोट भरलेला लक्षात ठेवा या जुन्या आठवणी आहेत आपले आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असणं हे प्रत्येकाच्या नशिबाचे भाग आहेत लक्षात ठेवा आपले आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत राहणं त्यांच्या डोळ्यात एकच असा जर आपला मुलगा या पद्धतीत झाला तर किती सुख आई वडिलांनी एवढं दुसरं सुख कुणाला नाही लक्षात ठेवा बरोबर ना आई वडील आपल्यासाठी ती तुटत असतात त्या आई वडिलांच्या डोळ्यात म्हातारपणापर्यंत असले तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका आपण आयुष्य जवळ का हो तर 9 महिने ओटी पोटी बाळगले
तिची नाळ आपल्याशी जुळलेली असते. नर्स किंवा सुई त्यावेळी कापल्यानंतर आज जन्माला येणं आणि मृत्यू येणं, पैशाशिवाय माणूस जन्मात येणार नाही, कारण सिझरिंग झाल्याशिवाय आज पर्याय नाही आणि व्हेंटिलेटर लावल्याशिवाय माणूस मरणार नाही. लक्षात घ्या, हे आजच्या कलियुगातला हा विषय आहे. त्यामुळे त्या परमेश्वराचं नामस्मरण फार गरजेचं आहे. त्या आईसाठी फक्त 2 ओळी घेतोय आणि गजराची शेवटची ओळ घेतोय. तू कितनी सुंदर है, तू कितनी प्यारी है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. माँ बच्चों की माँ होती है, माँ बच्चों की माँ होती है. वो होते हैं किस्मत वाले, वो होते हैं किस्मत वाले, जिनकी माँ होती है. कितनी सुंदर है, कितनी प्यारी है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. शेवटचं कडू. माँ बच्चों की माँ होती है, वो होते हैं किस्मत वाले, जिनकी माँ होती है. कितनी सुंदर है, कितनी प्यारी है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. एकदा आई वडिलांसाठी टाळ्या वाजवा. शेवटची. परतून येऊ दे काल तो पुण्याचा, कोणी मधल्या श्रीमंत माणसाचा. निसर्ग राजा कोंबला, आणि निसर्ग राजा कोंबला कारण यांच्यासारखा मी डोंगरचं डोंगर खाली केले. निसर्ग राजा कोंबला कधी तू घाव घाली, निसर्ग राजा कोंबला कधी तू घाव घाली. अशी दशाया कलियुगाची झाली, अशी दशाया कलियुगाची झाली. धन्यवाद. आपण शांत चित्ताने गजर ऐकून घेतलात. आईवर गाणं म्हटलं म्हणून दिनेश घाडीगावकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं. 2 ओळीचं गजर.